इकडनं जरा घे इकडनं जरा घ्या ते का लय काय नाही जायचं शेताकडं शेत आला मोठा मला गेल्यावर समजेलच. मंगेश येणार होता कारण पवा येत नाही म्हटलं की रडला म्हणून मंगेश राहिला त्यामुळे आम्ही दोघं झालोय. मंगेशचाही विषय हार्ड आहे थोडा कारण तो मोठा माणूस आहे काय बोलून चालत नाही लगेच राग येतोय. तर भावानं आता मी बऱ्यापैकी शेतात पोचलेलो आहोत. आता जरा वर जाऊया आणि बघूया काय विषय झाला आहे. BMW आम्ही पार्क करत आहे सध्या पार्क झालेली आहे तर आता आम्ही जाऊन बघून घेऊया काय किंवा तू कुठे झोवडे दिसला पळायच्या साईड तेवढं राहा नसणार आता. सध्या इथं आग लागलेली आहे उन्हाच्या तडाख्यात बघू शकता. हे बघा कुणीतरी आग लावलेली आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहे. हे बघा उन्हाचा तडाखा तुम्हाला दाखवतो. हे बघा पायान विजव बघू शकता लई वाईट आग लागलेली आहे. वल्ले घ्या हे बघा काजू सगळे बाद होणार सीझन जाणार बघू शकता. हे बघा पूर्ण पेटलेलं आहे पूर्ण. अग्निशामक बोलल्या का बघ अग्निशामक फक्त तिथं मोकळं घर तिथं थांबू कारण ते हळदातलं ते ह्याच्या राजाच्या पोराला फोन कर तेव्हा म्हण मग ते हळदातलं तरी बंद केलं आणि तिकडची कोपरा घालत तर ते पुरं पेटत जाणार खाली. स्वस्त आहे बाळा एवढं विजवणं विजवाच असता नाही एवढं. पहिला तिकडनं विजय अरे इकडे विजय य हा काठेत बाळा काठे ना का इथे काठे लागले. ते अवघड परिस्थिती आहे शेतकऱ्यांची बघू शकता. हे बघा उन्हाचा तडाखा लई जोरात आहे पेटलंय बघा केवढं. चला बघ कसं दिसताला बघ क्लिअर तर की आता बोलवा किती एकच आज आलता आम्ही शेताकडे तर विषय झाला आग पिटला. बघू शकता हे कार्यकर्ते विजवायचं म्हणून आल्यात आणि असं तिथं उभारल्यात येत हाताच्या गाड्या घालून. मी सगळी आगी बिगी विझून झाला आहे पवायला आम्ही सगळं पहिला पवायला चालला तर आग आले म्हटल्यावर मला जरा विजूया म्हटलं आणि मग पोहूया. आता विजू लाव पोहूया आणि मग आता आणि एकदा बघून जाऊया. चला हँडरमेंट कुठली कंपनीच्या काय रे बघा कसले बघा. चलो गाईज हबीबी पवायला आलेले आहेत. नका माझा विषय हार्ड आहे कसा एडिट केला कुठल्या
मंगेश धनाजी नाईक. तर काही आता आमचं बऱ्यापैकी पोहून बिऊन झालंय व्यवस्थितपणे पावला आहे. आणि आता आम्ही परत शेताकडे जातो. मला बघता काय विषय झालाय आणि मग आपण परत भेटूया. चला आता आम्ही खायला तोरणं. तुम्ही संगम बघू शकता झाडावर चढाला तोरणं काढायला. तोरणं काढता घेता शेतात येतो आमच्याकडे वर आणि मग भेटूया. चला आणि आम्ही सगळे विजून गेला. तर भावानू शेताकडनं आता झालोय. आता जरा जेवतो आणि मग आपण भेटूया. चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे. आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि